जिहे कटापूर योजनेवर सेवागिरी मंदिरात खुल्या चर्चेचे आव्हान. आमदार शशिकांत शिंदे यांचा विरोधकांवर थेट हल्लाबोल. खटाव तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या जिहे कटापूर उपसा सिंचन योजनेचे श्रेय एकट्याने घेण्याचा काही लोकप्रतिनिधींचा प्रयत्न हा केविलवाणा असून या योजनेत योगदान देणाऱ्या सर्वांची पुशेगाव येथील श्री सेवागिरी मंदिरात खुली चर्चा घ्यावी असे खुले आव्हान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार महेश शिंदे यांचे नाव न घेता दिले. फडतरवाडी येथे सोमवारी सकाळी 10 वाजता झालेल्या जिहे कटापूर योजनेच्या जलपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त गौरव जाधव, संजय चव्हाण, वसंतराव जाधव, बाळासाहेब इंगळे, डॉक्टर महेश पवार, राजेंद्र कचरे, दादासाहेब मोहिते, ज्योतिनाना सावंत, सुखदेव रणसिंग, अमृत नलावडे, प्रदीप जाधव, धैर्यशील घाडगे, सचिन देशमुख यांच्यासह शेतकरी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आमदार शिंदे म्हणाले, या योजनेचे श्रेय माझ्यासह अनेकांचे आहे. मी जलसंपदा मंत्री असताना रखडलेल्या कामांना मोठा निधी मिळवला. नेर धरणाच्या वरच्या भागापासून दर्जाईपर्यंतची गावे योजनेत घेण्याचा ठराव माझ्या कार्यकाळातच झाला. मात्र कावळा बसायला आणि फांदी मोडायला अशा परिस्थितीत काही जण सर्व श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हिम्मत असेल तर खुली चर्चा घेऊन जनता ठरवू दे की कुणी किती योगदान दिले. 35 वर्ष जनतेच्या विश्वासाला योग्य न्याय देत समाजकारण राजकारण करत आलो. 2013च्या दुष्काळात सर्वस्व झोकून काम केले. पुशेगाव परिसरात MIDCचे स्वप्न पाहिले, त्यासाठी पाणीही आरक्षित केले, पण सरकार बदलल्याने स्वप्न पूर्ण झाले नाही असे सांगताना त्यांनी सध्याचे लोकप्रतिनिधी गावागावात भांडणे लावत असल्याचा आरोप केला. नेर धरणात या योजनेचे किती पाणी, वाटप कसे याचा लेखाजोखा जनतेसमोर आला पाहिजे. जिहे कटापूर योजनेत सर्वपक्षीय नेते, सैनिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांचे योगदान आहे, पण काही जण सर्व काही मीच केले असा आविर्भाव धरत आहेत असा टोला त्यांनी लगावला. राजेंद्र घाडगे, सागर साळुंके आणि गणेश जाधव यांनी आमदार महेश शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. स्वागत व प्रास्ताविक ज्ञानेश्वर जगताप यांनी केले, तर आभार रवींद्र चव्हाण यांनी मानले. अपक्ष उमेदवारांनी भाजप नेत्यांचे फोटो लावल्यास कारवाई. सातारा जिल्हा भाजपचा इशारा. सातारा जिल्ह्यातील विविध नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने स्पष्ट सूचना जारी केल्या असून अधिकृत उमेदवाराशिवाय इतर कोणत्याही अपक्ष किंवा भिन्न पक्षीय उमेदवारांनी भाजप नेत्यांचे फोटो किंवा पक्षचिन्हाशी साधर्म्य दर्शवणारे घटक प्रचारात वापरल्यास निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कडक कारवाई होईल असा इशारा दिला आहे. भाजपकडून सोमवारी दुपारी 3 वाजता जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले, अपक्षांनी करावा तर फोटो वापरण्याचे आहे. त्याबद्दल आपण जसं मगाशी विचारलं किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पण आम्ही हे करू. आम्ही पक्षाकडनं पण म्हणजे जिल्ह्यातल्या सर्व भारतीय जनता पार्टीनं अतुल बाबांनी एक हे काढले की कुणी असे चुकीचे अधिकृत उमेदवार सोडले तर नेते मंडळींचे फोटो वापरू नयेत आणि ते पण आम्ही जाहीर प्रकटन जे आहे ते पेपरला दिले. पण या बाबतीमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पण आपण हे करू किंवा ह्याच्यावर त्यांनी योग्य ती कार्यवाही करावी आणि असे प्रकार होणार नाहीत ह्याची दक्षता त्यांनी घ्यावी. महाराज दोन्ही महाराजांचे फोटो वापरल्यामुळं ते प्रचार करतात, त्यामुळे तुमच्या अधिकृत उमेदवारांच्या मतात फरक पडेल का? नाही, असं काय नाही. आज फोटो कोण वापरते हा विषय वेगळा आहे, पण आज कुणाच्या प्रचारासाठी आम्ही रस्त्यावर आहे आणि आम्ही लोकांशी थेट संपर्क साधून म्हणजे आज आमदार म्हणून मी किंवा मंत्री म्हणून मी काम करतोय किंवा खासदार म्हणून उदयनराजे आहेत. आम्ही थेट काय सांगतोय ह्याच्यावर सगळ्यांनी जास्त महत्त्व द्यावं. तर शेवटी कसं आहे, राजकारणात चर्चा, अफवा ह्या गोष्टी चालूच असतात, त्या काय आपण सगळ्या थांबवू शकत नाही. पण शेवटी आज प्रचार आपण जाहीर प्रचार करतोय, काय लपून पण प्रचार करत नाही. तेव्हा अधिकृत उमेदवारांच्याच बरोबर सगळ्यांनी राहा. अपक्ष उमेदवारांकडनं महाराजांची जिरवण्यात येते असं देखील संदेश जातोय, कारण की महाराजांनी जे उमेदवार दिले त्यांच्या विरोधातच दुसरे उमेदवार पण आहेत तुमच्याच. नाही, असं काय आता जिरवाजिरवीचा विषय कुणाचा नाहीये. म्हणजे आम्ही पण काय भाजपकडनं उमेदवारी देताना कुणाची तरी जिरवायची आहे म्हणून एकाला उमेदवारी दिली आणि दुसऱ्याची कापली असं नाही. शेवटी कसं आहे, शेवटी आपण सगळे साताऱ्यात राहतोय. आपलं सातारा बघितलं तर तसं शहर छोटं आहे, प्रत्येकजण एकामेकाला अगदी रोज तोंडानं ओळखतो. त्यामुळे जिरवाजिरवीचा विषय कुणीच करू नये, कारण तो म्हणजे असं जर कोणी करत तर ती परवडणारा पण नाही हे त्यांनी पण लक्षात ठेवावं. पण शेवटी कसं आहे की आज म्हणजे कुठंतरी निर्णय करायला लागतात. इलेक्शन आहे,
उमेदवार कुठेतरी फायनल करायला लागतात. पक्ष म्हणून काही निर्णय झाला, पक्षाच्या उमेदवार आपण बदलू शकत नाही. तर मग ते पक्षश्रेष्ठींना पण वाटतं की बाबा काल आपण उमेदवार एक दिला, आज आपण दुसरा देतोय. अशा पद्धतीनं काम करू शकत नाही किंवा अशा पद्धतीनं निर्णय होऊ शकत नाही. तेव्हा आपण जे निर्णय घेतले ह्याच्याशी आपण ठाम राहिलो. अशा उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आम्ही ते म्हणतात ना, साम दाम दंड भेद, जे काही चाणक्य नीतीमध्ये सांगितलंय राजकारण, ते सगळं आम्ही वापरण्याची नक्की आमची तयारी आहे आणि आम्ही ते नक्की वापरू आणि उमेदवार आमचे भाजपचे जे आहेत हे सगळे उमेदवार निवडून आणू. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा रामराजे व विरोधकांवर जोरदार हल्ला. शेर को धमका सकते है, डरा नहीं सकते. भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सोमवारी सकाळी 10 वाजता स्थानिक पत्रकारांशी बोलताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर तसेच विरोधकांवर आत्तापर्यंतचा सर्वात आक्रमक हल्ला चढवला. फलटणच्या राजकारणात अलीकडे वाढलेल्या घडामोडींचा संदर्भ देत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या विरोधातही टीकास्त्र सोडले. एका वर्षात सलग 3 पक्ष बदलणाऱ्यांना सत्य परिस्थिती लवकरच समजू लागेल असा टोला त्यांनी शिंदे यांना लगावला. डिपॉझिट घालायशिवाय आपल्याला राहायचं नाही. काय करायचंय? डिपॉझिट घालवायचं. आणि मी बोलतो तेव्हा विचार करून बोलतो. डिपॉझिट घालवण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली का नाही? उमेदवारांच्या खाली इथं धनुष्यबाण चिन्ह आणले. रोज नवीन चिन्ह असतं. वर्षात 3 पक्ष असतात. आता शिंदे साहेबांची सेना घेऊन आले तिथं. शिंदे साहेबांना कळणार नाही गटुळं घेऊन कधी पळून गेले. एक तर माणूस भीतीनं खुर्चीतनच बाहेर येत नाही की कॅमेरा बघतोय का, मी इथे कानात सांगतो धनुष्यबाण. असे ही जे आपण म्हणतात ना सोंगाडे, अनेक सोंगाडे मैदानामध्ये आलेले आहेत. लोकांना सगळं माहितीये की काम कोण करतं, लोकांच्यात कोण असतं, लोकांच्या अडचणी कोण सोडवतं, हे सगळं माहिती. आता ज्या पद्धतीचा ते या ठिकाणी नवीन नवीन शब्द घेऊन येतात, त्या प्रत्येक शब्दाला उत्तर द्यायची ताकद आपल्याकडे आहे का नाही? घाबरल्यात का नाही? घाबरले नाही. किती घाबरल्यात? 100% लय घाबरल्यात. आणि ह्यांच्या घाबरण्यामुळं काय बोलतात त्यांना कळत नाही. 3 तारखेचा निकाल वॉर्ड क्रमांक 1 पासून वॉर्ड क्रमांक 13 पर्यंत असतोपर्यंत फलटणमध्ये महायुतीचा फटाकडा सोडून कुठलाही फटाकडा वाजणार नाही, हे मी तुम्हाला आज ताकदीने सांगतो. समोरचे फटाकडे सगळे फुसकेत आणि यांनाच नाही तर ज्या शिवसेनेच्या नेत्यांना आज त्यांनी इथं आणलं होतं त्यांची सुद्धा या ठिकाणी शिंदे साहेबांच्या समोर आबरू घालवायचं काम होणार आहे. फलटण नगरसेवक 27-0, नगराध्यक्ष 1 अशा 28-0 फलटणमध्ये होणार. आणि या 28-0 नंतर ही काळे कुट्ट रात्र, 30-35 वर्षाची काळी कुट्ट रात्र, काळे ढग फलटणच्यावरून निघून जाणार. हा इतिहास आपण लिहिण्याचे साक्षीदार असणार आहे. आणि हे करण्याकरता, हा इतिहास घडवण्याकरता तुम्ही आम्ही आपला आपापसात कुठले हेवे देवे न ठेवता, कारण बाकी काय नाही जमलं तर इंग्रज यांच्याकडे साम दाम दंड भेद ठेवून गेलते. यातली कुठलीही नीती आपल्यावर वापरू नये, आपल्यात भेद राहू नये. नाहीतर तुला हे बोलला, हाला तो बोलला, तुला किंमत नाही, ह्याला किंमत नाही, अशा किमती काढून सगळ्या वार्डाची, सगळ्या मलठ्यांची किंमत घालवण्याचं काम सगळे कोणी करू नये अशी नम्र विनंती या ठिकाणी सगळ्या माझ्या तरुण मित्रांना करतो. पुन्हा एकदा आतापर्यंत अनेक वर्षाचं प्रेम, अनेक वर्षाचा संघर्ष तुम्ही आम्ही केलाय. अब अच्छे दिन आने वाले है एवढंच सांगतो. फलटण तालुक्यातील ऊस दराची कोंडी फुटली. श्रीराम पाठोपाठ श्री दत्त इंडिया देणार टनाला 3,300 रुपये. फलटण तालुक्यातील साखर कारखान्यांनी ऊस दराची कोंडी फोडण्यास सुरुवात केली आहे. श्रीराम सहकारी साखर कारखान्याने 3,300 रुपये दर देण्याची घोषणा नुकतीच केली आहे. त्या पाठोपाठ फलटण तालुक्यातील श्री दत्त इंडिया या साखर कारखान्याने सुद्धा ऊस दराची कोंडी फोडली आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता त्यांनी गळीत हंगामामध्ये गाळपास येणाऱ्या ऊसाला 3,300 रुपये प्रति टन इतका दर देणार असल्याचे जाहीर केले आहे. या हंगामामध्ये शासन निर्णयानुसार आमच्या कंपनीला 3,000
56 रुपये इतकी FR फी रक्कम देय बंधनकारक आहे। मात्र शेतकरी व संघटना यांच्या मागणीचा सुयोग्य विचार करून यापेक्षा 244 रुपये अधिकची रक्कम कंपनी देणार असून गाळपास आलेल्या ऊसाच्या पहिल्या पंधरवड्याचे पेमेंट हे रुपये 3200 प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असून उर्वरित 100 रुपयाची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचे सांगितले। तसेच फलटण तालुक्यासह कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस श्री दत्त इंडिया साखर कारखान्याला घालून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। कोरेगावच्या दक्षिण भागात भाजपची मजबूत वाटचाल, किरण भोसलेंसह असंख्य शिवसैनिकांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागात भाजपने मोठी मुसंडी मारली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी किरण भोसले यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी सोमवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला। रहमतपूर येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात या प्रवेशाचा औपचारिक स्वीकार करण्यात आला। या कार्यक्रमाला आमदार मनोजदादा घोरपडे, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रलेखा माने कदम आणि नगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते निलेश माने यावेळी उपस्थित होते। सर्वांनी येणाऱ्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांचे घोषणाबाजीच्या स्वागताने पक्षात प्रवेशाचे औचित्य साधले। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा विकास फक्त भाजपच करू शकतो ही खात्री झाल्याने आम्ही कमळात प्रवेश केला आहे, असे वक्तव्य किरण भोसले यांनी केले। कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले। पक्षात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य स्थान आणि न्याय मिळेल, कोणावरही अन्याय होणार नाही अशी ग्वाही आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिली।